फर्निचर रिलेटेड काम असल्यामुळे मी आता मुंबईत जातो आहे. सोबत बायको आणि माझं पुतणो हा. ट्रेन पण थोडी लेट झाली. 1 तास लेट आहे. मत्स्यगंधा ट्रेनची तिकीट काढलेली असतात. पाच मिनटं रवली तर पनवेल स्टेशनला आता जस्ट उतरलो. ट्रेन साधारण 1.5 तास तरी लेट झाली. आता ओला बुक केलो. आता थोडा 15-20 मिनिटात पोहोचलो. तसा खूप नाही ना पाऊस, तसा जास्त नाही ना पाऊस. हां हां त्याला पोचलो. आता जस्ट उतरलो पनवेल स्टेशनला. आता निघालो कोलंबोलीमध्ये. गुड मॉर्निंग. ट्रेन लेट झाल्यामुळे जास्त वेळ नाही. ट्रेन ऑलरेडी लेट झाली. तर मी आता पोचल्या लगेचच फ्रेश होतले आणि कामासाठी भाच्यात घेऊन निघतलो आहे. 333 झालो जोगेश्वरीला. मानसरोवर स्टेशनपर्यंत आम्ही आता चाललो आहे बाईकने. 333 जातो. हे नियमाच्या बाहेर आहे पण नावीलाच आहे. त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतं. काय नाही, भाच्याची इकडे खूप ओळख. हां, भाच्याची ओळख आहे. एक फोन केल्यावर पोलीस जरा शांत बसतं का? असलं सांगलं का आता कट करू. काय नाही तुला माहीत नाही. काढता येते ना शताब्दीची. हो, उद्या सकाळची. दहंडी म्हणजे कामा नाही का तडे? आमच्याकडे पण दहंडी अडे बघूचे का? आमच्याकडे उर्वशीला राहताला येतं. आमच्या इकडे 15 लाखाची, 1 कोटीची दहंडी असं नाही. आमका काय गावताला दहंडी बघू. मोठे मोठे येऊन ऍक्टर आमच्या कुडात नाही तर ते आम्ही बघतो. एका सहित आमंत्रण येतली मराठी ऍक्टर आमच्यासाठी खूप हजरे तितके मोठे मोठे आमका नको. भाचो सांगता मामा ग्रवाच्यासाठी भाच्याचे प्रयत्न. मामा ग्रवाच्यासाठी प्रयत्न चालले आहेत. आता जुडिओ काय तो मागे हा जुडिओ. काम सिग्नल उतरतो. टेबल सीट नको. अरे नको रे घराकडे नोटीस बिटी येतले उडे तुला. का बाच्याक ना काहीतरी पोलीस धरून मारतले मस्त करेन ना. दहंडी असता काय? हा, इकडे असता दहंडी. चालू केलं नाही काम ना. आता या एरियात काय आहे? कोण शिंदे सरकार आहे का ना भाजपा? या एरियामध्ये नगरसेवक तर बीजेपीची. खासदार कोण होता? खासदार आपला श्रीरंग अप्पा बर्ने. कुठले ते खासदार कसा महाबळ लोकसभा लागतो ना. हो, भाजपचे काय आहे? शिंदेचे. हो, आणि MLA भाजपचा प्रशांत ठाकूर. होय रे. गाडीची वाट लावली. गाडी ठेवणार मोठं बुलेट काय घेतो ना खिडकीला करूचा. बुलेट कमेंटन माहिती आहे. बुलेट स्टेशन दिला काय? हो, स्टेशन आलं.
काय कर. ही माझी मोठी बहीण, एक नंबर बहीण माझी. आज मी जवळपास एक 10 वर्षानंतर माझ्या बहिणीच्या रूमवर इलो आहे आणि बहिणीने मला आता रक्षाबंधन केलं. बहिणीने आमचे खूप लाड करायचे बहीण, पण आमकाच योग मिळणार नाही कामामुळे आणि बहीण पण माझी कामात जाता. मोठ्या बहिणीने रक्षाबंधन केलं आणि आता निघाले पनवेलला त्या बहिणीकडे, सुजलच्या मम्मीकडे. ती पण आता रक्षाबंधन करणार. तर आता निघालो. बाबा सॅल्यूट करतोय की आपले गाववाले लोकल ट्रेनने प्रवास करतात. घरात खूप मेहनत म्हणावी लागत. आमची अवस्था अशी वाईट झाली आहे. खिशात मोबाईल काढू खात झालो पाहुणा. काही सोन्याची राखी आणल्या ना. शीतल काही मम्मी बघा आणता. कासव असतं ना, त्याची राखी आणली म्हणता. पैसे आता कधी कमी पडायचे नाही. आणि पैसे तुका आता कधी कमी पडायचे नाही. कासवाची राखी आणली. फुल मार किती दिवस राहतात आता ही माझी 2 नंबर बहीण शिल्पा सावंत. सुजलची मम्मी आणि शीतलची मम्मी. पनवेलची बहीण मी जो मुंबई येते कायमचो, कधी कधी येत असते, तो माझ्या ह्या बहिणीकडे येतोय आणि ह्यानं मग माझी पुढची कामं करते. काय फर्निचरची असतील किंवा काय प्लायवूडचं काम असतात का. लाजा नको, लागता रे बाबा, लागता.